वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 9 मेच्या भागात शेवटी त्रास करून घेऊन का असेना विजयालाच ऊर्जाचं औक्षण करून सून म्हणून घरात स्वागत करावं लागतं. तिचा गृहप्रवेश करावा लागतो. त्यानंतर विजयाची इतकी चिडचिड होते, इतका संताप होतो. त्यावेळेला हर्षवर्धन पुन्हा तिची समजूत घालतो. हर्षवर्धन आणि विजयाचा एक छुपा हेतू आहे प्रेक्षकांनो. हर्षवर्धनला कोणत्याही परिस्थितीत केस जिंकायचे आहे आणि हर्षवर्धन ऊर्जाच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवून कोर्टात आता ऊर्जाला चितपट करायची तयारी करत असतानाच विजयाने सुद्धा विडा उचललाय की शौर्य ऊर्जाचा संसार ते कधीच होऊ देणार नाही. उलट ती ऊर्जाला लवकरात लवकर त्याच्या आयुष्यातून दूर करेल. ऊर्जाचं घरात मस्त असं स्वागत होतं. त्यानंतर शौर्य सगळ्यांची ओळख करून देतो आणि ठरल्याप्रमाणे जहागीरदारांचा पारंपरिक दागिनासुद्धा ऊर्जाच्या हाती सोपवला जातो. पण ऊर्जाची ओटी भरत असताना विजया अचानकच बेशुद्ध पडली. पण मग हे सगळं कशामुळे झालं? आता शौर्य ऊर्जा दोघांनाही पदोपदी आव्हानांचाच सामना करावा लागणार आहे. कारण हर्षवर्धन आणि विजयाने तसा डावच आखलाय. बघूयात मग आजचा हा मस्त जबरदस्त भाग. त्यासाठी व्हिडिओ हा भाग तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघावा. खूप साऱ्या तमाशानंतर फायनली ऊर्जाचं जहागीरदारांची सून म्हणून घरात सन्मानाने स्वागत होणारच असतं. विजया स्वतः तीर्थाला घेऊन किचनमध्ये जाते. स्वतः ती माप भरते आणि स्वतःच्या हाताने औक्षणाचं ताटही करते. आता ते सगळं करत असताना तिच्या मनातही नसतं, पण हर्षवर्धनने तिला नात्याची शपथ घातलेली असते आणि त्याच्या दबावाखाली येऊन आता विजया स्वतःच्या मनाविरुद्ध हे सगळं करते. पण जेव्हा ती शौर्य ऊर्जाच्या समोर जाते तेव्हा मात्र ती हसऱ्या चेहऱ्यानेच जाते. ऊर्जाच्या पायात नेऊन ती उंबरठ्यावरती माप नेऊन ठेवते. तेव्हा हर्षवर्धन ऊर्जाला मानाने घरात गृहप्रवेश करायला सांगतो. त्या आजी तिथे विजयाला सांगते की पण आधी औक्षण करून घ्यावं लागेल ना, आणि ती शौर्य ऊर्जाचं औक्षण दिव्याला करायला सांगते. दिव्या विचारते की मी ओके, आणि जेव्हा ती औक्षणाचं ताट घेऊन पुढे येणार तेव्हा विजया तिला टोकते की थांब, मी जिवंत आहे अजून. आजीला ती सांगते की आईसाहेब, आजपर्यंत मी तुमचा शब्द खालीही पडू दिला नाही आणि कधी मोडलासुद्धा नाही, आणि आजही मी तुमचा शब्द पाळेन. आजीला त्यातच समाधानी असते. कसं का असेना, परंतु आता ऊर्जाचं जहागीरदारांची सून म्हणून स्वागत होतंय यातच सर्वजण खूप खुश असतात. त्यानंतर स्वतःच्या हाताने विजया ऊर्जाचं औक्षण करते. तिला हळदी कुंकू लावते, शौर्याला तिलक लावते, दोघांच्याही डोक्यावरती अक्षता टाकते. आणि जेव्हा ते औक्षण करत असते, आरती ओवाळत असते, तेव्हा तिला ऊर्जासोबतची भेट आठवते. मंदिरामध्ये विजयाला पडताना ऊर्जानेच वाचवलं होतं. त्यावेळी विजयाचा पाय मुरगळला होता, तर ऊर्जाने किती प्रेमाने काळजी घेतली होती तिची. त्यानंतर ऊर्जाला ती स्वतः जहागीरदारांच्या घरात याआधी घेऊनही आली होती. तिच्याशी किती प्रेमाने, किती छान वागली होती. आणि नकळत तो प्रसंग विजयाच्या नजरेसमोर येतो आणि प्रेक्षकांनो का कोण जाणे, तिच्या नजरेत एक वेगळेच भाव उमटतात. जरी हर्षवर्धन आणि ऊर्जाची दुश्मनी जरी असली तरीसुद्धा ऊर्जाबद्दल मनात कुठेतरी एक चांगुलपणाची भावना विजयाच्या मनात रुजली. औक्षण करून झाल्यानंतर ती ऊर्जाला माप ओलांडून घरात यायला सांगते. दोघेही चपला आपल्या दारात सोडतात आणि ऊर्जा जहागीरदारांची सून म्हणून फायनली घरात माप ओलांडून गृहप्रवेश करते. तेव्हा तीर्थ सोनाने सगळी तयारी केलेली असते. आता तिची लक्ष्मीची पावलंही उमटवायची असतात. तेव्हा कुंकवाच्या पाण्याने भरलेलं ताट घेऊन तीर्थ येते. सोनलने कपडाही अंतलेला असतो. ऊर्जा शौर्याचा हात हातात घेते आणि त्याच्या साथीने गृहप्रवेश करून लक्ष्मीच्या पावलांनी जहागीरदारांची सून बनून सन्मानाने त्या घरात गृहप्रवेश करते. आणि त्यावेळेला ऊर्जाचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातले काही खुश असतात, काही नाखुशही असतात, पण ते सगळं जाऊ देत. शेवटी ऊर्जा जहागीरदारांच्या घरात आली हे जास्त आनंदाचं आहे, हो की नाही प्रेक्षकांनो? तुम्हालाही छान वाटतंय ना? मग तुम्हीही कमेंट करून सांगा. आता घरातले सर्वच जण ऊर्जा शौर्याभोवती घेराटा घालतात.
तेव्हा आजी ऊर्जाला सांगते की ऊर्जा, आता तू जहागीरदारांची सून म्हणून या घरात आले आहेस. इथली माणसं, हे घर आता फक्त तुझं आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं सगळं काही आपल्या माणसांचं चांगलंच होऊ देत अशी कामना कर. आणि विजयाचं सुद्धा आजीला कौतुक असतं की विजया, तुझा त्रास, उद्वेग हे सगळं मी समजून घेऊ शकते. तुझ्या मनाविरुद्ध सगळं घडूनसुद्धा आज तू दाखवून दिलंस की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल आणि हर्षवर्धनबद्दल किती आदर आहेत. आणि सासू म्हणून तुझा या घरात मान हा राखला जाईल, ही जबाबदारी माझी. आणि लहानांनी मोठ्यांकडून हेच शिकायचं असतं. आता ते आजी बोलते ते मुद्दाम दिव्याकडे बघू ना. दिव्या तेव्हा शर्मेने मान खाली घालते. पण ऊर्जा स्वतः आजीला शब्द देते की माझ्याकडून यांचा अवमान कधीच होणार नाही. आता साळसूदपणाचं आव्हान दिव्या विचारते की मी तर सासूबाईंचा मान नेहमीच राखते, हो की नाही सासूबाई? आता त्यामध्ये कोणालाही इंटरेस्टच नसतो. तेव्हा शौर्य इतका इमोशनल होतो. हर्षवर्धनला घट्ट मिठी मारून त्याचे आभार मानतो की थँक्यू डॅड, थँक्यू सो मच की तुम्ही हे लग्न ॲक्सेप्ट केलं. मी तुमची खूप वाट पाहिली, तुम्ही लग्नाला आला नाहीत. मला त्यावेळी वाटलं की संपलं सगळं, पण तुम्ही आलात, माझ्यासाठी आलात, माझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि तुम्ही मॉमलासुद्धा कन्व्हिन्स केलं. खरंच थँक्यू सो मच डॅड. शौर्याला काय बोलावं, म्हणजे तो इतका गहिवरून आलेला असतो आणि तो आपल्या बापाला, हर्षवर्धनला घट्ट मिठी मारतो. पण स्वच्छ निर्मळ मनाच्या शौर्याला थोडीच भनक लागणार आहे की हर्षवर्धन त्याच्या डोळ्यात काय धूळ फेकतोय. हर्षवर्धन शौर्याचे डोळे पुसतो. तुम्ही सर्वजण आता निवांत बसा, मला महत्त्वाचं काम आहे, असं सांगून तो निघून जातो. शौर्य विजयाकडे सुद्धा जातो. शौर्य विजयाचे आभार मानतो की मॉम थँक्यू. तुझ्या मनात आता जी काही निगेटिव्हिटी असेल ना, ती सगळी ऊर्जा दूर करेल. आणि ना, तुला जाणीव होईल की ऊर्जा किती चांगली सून आहे ते. शौर्य विजयाला सुद्धा घट्ट मिठी मारतो. पण शौर्य हर्षवर्धन विजयापासून जरी गाफील असला तरी ऊर्जा आहे, हाडाची वकील आहे ती. त्यांची खेळी तिच्या बरोबर लक्षात येते. मनातच ते विचार करते की शौर्य, तुझे आई वडील जे काही करतायत ते फक्त तुझ्यासाठी करतायत. तू भोळ आहेस, तू हळवा आहेस, म्हणूनच तुला काही कळत नाही आहे आणि मीही तुला काही सांगणार नाही आहे. आता बाकीचे सर्वजण ऊर्जाशी मस्त गप्पा मारत असतात आणि विजयाची नजर तिला नेमकी खटकते. मनात विजया स्वतःशीच बोलते की तुला इथे आल्याचा पदोपदी पश्चाताप होईल याची मी नीट काळजी घेईन. माझ्या मुलाच्या मूर्खपणापायी मी फक्त तुला सहन करते. इथे तू सून म्हणून आली आहेस, पण तुझा संसार कधीच होणार नाही. आजी तिथे विजयाला सांगते की हे बघ, आता ऊर्जाचा गृहप्रवेश झाला आहे, तर मग आता लक्ष्मीपूजन पण करून घ्यायला हवं आहे, त्याची तयारी कर. एक दागिना आपल्याला ऊर्जाला द्यावा लागेल. विजया सांगते की हो करते आणि ती निघूनही जाते. आजी आदित्यला सांगते की मिठाईची ऑर्डर दे आणि सगळीकडे मिठाई पोहोचव. आदित्यही कामाला लागतो. प्रभाकर सुद्धा आता निघून जातो. सर्वजण ऊर्जाला घेऊन जातात, ते म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा तिथे ऊर्जाचाच ओदो होतोय, तिच्याच कौतुक होतोय. म्हणूनच आता दिव्या तिच्यावरती दात ओठ खात असते आणि त्यात आग लावायला आहेच शैलेजा. ती मुद्दामच दिव्याला डिवचते की काय ग दिव्या, तुला घरात आल्यावर दिला होता का दागिना? आणि तिच्यावरती फिदी हसत निघून जाते. दिव्याच्या मनात आता ऊर्जाबद्दल मुद्दामच ती ठिणगी टाकते. इकडे पूर्वाला रिकामं घर आता खायला उठलेलं असतं. तिला सतत ऊर्जाची आठवण येत असते, ऊर्जाची उणीव भासत असते. जेव्हा ती कपड्यांच्या घड्या घालून ठेवते ना, तेव्हा त्यामध्ये ऊर्जाचा ड्रेस असतो. तो आपल्या उराशी कवटळून पूर्वाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. ती जुन्या आठवणींना उजाळा देते की घरात ऊर्जाचं असणं म्हणजे तिच्यासाठी काय होतं. ऊर्जाचं तिथे हसणं, खेळणं, बागडणं, पूर्वासोबत आपलं दुःख शेअर करणं, आनंद साजरा करणं, प्रत्येक प्रसंग पूर्वाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याच घरात ऊर्जाने बाबांचं स्वप्न पूर्ण करायचा असा विडा उचलला होता. बाबांचा कोट घालून ती कोर्टात जात होती कामासाठी.
जेव्हा ती तिची पहिली केस लढायला निघाली तेव्हा देवाचे आशीर्वाद घेऊन तिच्या हातावरती तिने दही साखर ठेवली होती. तिचं औक्षण करून तिला पाठवलं होतं. तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहतो आणि पूर्वाच्या चेहऱ्यावरती गोड हसू फुलतं. त्यानंतर पूर्वाचं लक्ष जातं ते ऊर्जाच्या फोटोकडे. पूर्वा उठते, त्या फोटोकडे जाऊन तिच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते. ऊर्जाचे ज्या काही वस्तू तिथे ठेवलेल्या असतात टेबलवरती त्याच्यावरूनही प्रेमाने हात फिरवते. तिथेच ऊर्जा तिच्या वकिलीची प्रॅक्टिस करत होती. तिथेच ॲफिडेव्हिटची कामंही करत होती. एके वेळेस तरी ऊर्जा अख्खी रात्र जागली होती. पहाटेच्या वेळी पूर्वाने तिला विचारलं होतं की मनू, अगं अजूनही झोपली नाही आहेस तू? तिला झोपते असं खोटं सांगून ती पुन्हा कामाला लागली होती. तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहतो आणि तिला इतकं गहिवरून येतं. अचानक भिंतीवरच्या एका फोटो फ्रेमकडे पूर्वाचं लक्ष जातं. त्या फोटोवरून प्रेमाने मायेने हात फिरवते ती. तो फोटो आपल्या हातात घेते. त्यावेळीचा प्रसंग आठवतो की वेळोवेळी ऊर्जाने तिचं दुःख पूर्वासोबत वाटून घेतलं. कधीच कुठलीच गोष्ट तिने तिच्यापासून लपवली नाही. सतत काहीही झालं तरी आपल्या आईच्या कुशीत येऊन शिरणं, रडणं, सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करणं, ते सगळं आता पूर्वाला आठवत असतं. जेव्हा ती फोटो फ्रेम घेऊन आपल्या उराशी कवटाळून ऊर्जाच्या आठवणींना उजाळा देत असते, अचानकच तिला तिचंच बोलणं आठवतं ऊर्जासोबतचं की तो हर्षवर्धन जहागीरदार कोण आहे माहिती आहे तुला? तुझ्या बापाने ज्याच्यामुळे आत्महत्या केली तोच. आणि आता ऊर्जा नेमकी त्याच्याच घरी, तिच्याच दुश्मनाच्या घरी सून म्हणून गेली. कुठे तिथेही पूर्वाच्या मनात आता भीती निर्माण होते. पण अचानक तिचं लक्ष जातं गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे. तेव्हा पूर्वा जाते बाप्पाच्या समोर, ती फोटो फ्रेम ठेवून हात जोडते. ऊर्जासाठी मनोमन प्रार्थना करते. मी माझ्या मुलीला, माझ्या मनूला एका माणसाच्या, अशा माणसाच्या घरी पाठवले जो माझाच शत्रू आहे. तिला पदोपदी तिथे फक्त आव्हानच स्वीकारावं लागणार आहे. तिला लढण्यासाठी बळ दे देवा, तिला शक्ती दे. तिच्यासोबत कायम उभा राहा. तिला कधीही खचू देऊ नकोस देवा. पूर्वा मनोमनच ऊर्जासाठी प्रार्थना करते. पण इकडे विजयाचा इतका संताप होत असतो. तुमच्या आईने आता तर नवीनच फतवा सोडलाय. काय तर म्हणे तर ऊर्जा शिंदेला दागिने द्या. ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. आता करा लक्ष्मीपूजन. संतापाच्या भरामध्ये विजया सतत आदळआपट करते. तिचे दागिने घेऊन ती आणून आदळतेच हर्षवर्धनसमोर. हर्षवर्धनची चिडचिड होते की विजया, आता आपण ठरवलंच आहे ना की नाटक करणारच आहोत आपण, मग कशासाठी उगाच त्रागा आणि त्रास करून घेतेस? त्यावर विजया भडकते की नाटक नाटक नाटक, तुम्ही काय चालवलं तो माझं आणि माझ्या मुलांचं? त्या दोन्ही मुली माझ्या डोक्यावरती आणून बसवल्याच आहेत आणि आता काय तर म्हणे नाटक करायचं. जर 10 दिवसानंतर त्या मुलीला घराबाहेर काढायचंच आहे तर नाटक करायचंच कशाला? हे सगळं मला नाही जमणार आहे आता. हर्षवर्धन आता विजयाच्या डोक्यात जी काही निगेटिव्हिटी असते ना ती सगळी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तो तिला समजावतो की विजयात बघितलंच ना तू की माझ्या मुलाने, शौर्यने मला कशी घट्ट मिठी मारली. त्या मिठीतली ऊब, ते प्रेम, ती माया मला गमवायची नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे नाटक करावं लागणारच आहे. काय सांगायचं आपण शौर्याला? काय सांगायचं की हे सगळं नाटक करतोय? बाबा तू मला घट्ट मिठी मारतोयस, माझ्यावरती प्रेम करतोयस, माझ्यावरती विश्वास टाकतोयस, पण मी तुला फसवतोय. जर शौर्याला जराही भनक लागली ना विजया की आपण त्याच्यासोबत काय करतोय, तर तो आपला तिरस्कार करेल आणि मला माझ्या मुलाने माझा तिरस्कार केलेला सहन होणार नाही आहे. त्यावर विजया विचारते की पण ती मुलगी माझ्या शौर्यासोबत आहे ते मला बघवतसुद्धा नाही आहे, मला सहनच होत नाही आहे. लहानपासून मुलांना लाडाखोडात वाढवायचं, त्यांच्यावरती एवढं प्रेम करायचं आणि देऊन टाकायचं एका अशा मुलीच्या हातात जिच्याशी आपला काहीही संबंध नाही आहे. आणि काय तर म्हणे 10 दिवसात घराबाहेर काढणार. हर्षवर्धन ठणकावून सांगतो की मी काढेन, मी नक्की काढेन. विजया त्याला जाब विचारते की हो, लग्नही होणार नाही, होऊच देणार नाही असंही म्हणालं होतात ना, झालं का ते? हर्षवर्धनच्या मनात एक घाणेरडा कावा असतो. विजयाला तो त्याचा प्लॅन समजावतो की उद्या कोर्टात केसची हेअरिंग आहे. ती मुळात घराबाहेर पडूच शकणार नाही.
ऊर्जाच्या प्रत्येक हालचालीवरती माझं लक्ष असेल. ऊर्जाच्या हाती नक्की कुठले पुरावे लागलेत त्याच्यावरती माझं चेक असेल. आणि एकदा का उद्याच्याला ती कोर्टात केस हरली की मग आपण तिला घराबाहेर काढायला मोकळे. त्यावर विजया वाद घालते की मग काढायचंच आहे उद्या तर आत्ताच का नाही काढू शकत. त्यावर हर्षवर्धन सांगतो की विजया प्लीज, शौर्यला असं वाटायला नको की त्यांनी आपल्या बायकोच्या विरोधात काहीतरी चुकीचं केलंय. उलट शौर्यला सतत हेच वाटत राहिलं पाहिजे की पावलोपावली आपल्या आईवडिलांनी आपली साथ दिली. हे बघ विजया, माझ्या मुलांवरती जीवापाड प्रेम आहे आणि मी त्यांचं ते प्रेम नाही गमवू शकत. हे बघ, त्यासाठी प्लीज मला साथ दे. तेव्हा विजया म्हणते की ठीक आहे. आता हर्षवर्धन तिचे आभार मानतो की थँक्यू सो मच. हे बघ विजया, माझ्या मुलांवरती खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. मी त्यांना गमवू शकत नाही, तसा विचारही करू शकत नाही आणि म्हणून तुला माझी साथ द्यावी लागेल थोड्या दिवसांसाठी. विजया सांगते की ठीक आहे, मी साथ द्यायला तयार आहे, पण त्या ऊर्जा शिंदेला मी माझ्या मुलाची बायको कधीही मानणार नाही. मुळात तसा दर्जा मी तिला कधीच देणार नाही. विजयाने आता विडाच उचललाय प्रेक्षकांनो की शौर्य आणि ऊर्जाचा संसार ते कधीच होऊ देणार नाही. 10 दिवसासाठी नाही आणि एका दिवसासाठी सुद्धा नाही. आता बाहेर सर्वजण एकत्रित बसले असतात, गप्पा-टप्पा रंगलेले असतात. तीर्था ऊर्जाला विचारते की ऊर्जा वहिनी तुझ्यासाठी पाणी. ऊर्जा सांगते की अगं नाही नको. सोनल आता शौर्यला सांगते की दादा, अरे कसा असं बसलायस, अरे निदान तिचं वहिनीसोबत आमची ओळख तरी करून दे. तेव्हा शौर्य म्हणतो की अरे हो विसरलोस, ऊर्जा ही जी आत्ता बोलली ना ती माझी सगळ्यात डॅम्बिस बहीण सोनल. त्यावर आता सोनल चिडते लहान मुलांसारखी, दादा असली कसली ओळख करून देतोयस, नसेल तर राहू देस, तू करून देऊच नकोस. त्यावर ऊर्जाला इतकं हसू येतं. ऊर्जा ती सांगते की अगं नाही, मी शौर्याच्या कुठल्याच गोष्टी सिरियस घेत नाही या. त्यावर तीर्था म्हणते की हो वहिनी, याच्या ना कुठल्या गोष्टी सिरियस घ्यायच्याच नाहीत. शौर्य ओळख करून देतो की ही माझी आता जी मध्ये बोलले ना ती माझी सगळ्यात आगाऊ बहीण तीर्था. त्यावर आता सर्वजण हसतात. तीर्था चिडून म्हणते की दादा आगाऊ नाही या. ऊर्जा तिचं कौतुक करते की आगाऊ नाही, खूप गोड आहेस तू. तेव्हा तीर्थाच शौर्याला सांगते की कळलं ना, गोड आहे मी. पण ऊर्जाच्या मनात नकळत विचार येऊन जातो, इतक्या गोड मुलीचं लग्न त्या विकृत विक्रांतशी कसं काय लावून देत आहेत हे सगळे. आणि तीर्थासाठी इतकं वाईट वाटतं तिला. तीर्था ऊर्जाची नजर पाहून विचारते की काही झालं, काही टेन्शन आहे का. तेव्हा ती सांगते की नाही. त्यानंतर अचानकच शौर्य दिव्याचीच ऊर्जासोबत ओळख करून देतो की माझी वहिनी दिव्या वहिनी. त्यावर आता सर्वजण शौर्याला इतके चिडवतात की वा दादा वा वा, काय ओळख करून दिले. शौर्य आता स्वतःच्याच डोक्यात टपली मारत म्हणतो की ओ सॉरी, अरे ही तुझी सख्खी बहीण आहे ना, सॉरी. आणि हा माझा स्मार्ट दादा आदित्य दादा. आदित्य तिला ग्रीट करतो हॅलो म्हणून. तेव्हा ऊर्जाही त्याला म्हणते की हॅलो भाऊजी. त्यावर आता आदित्य म्हणतो की भाऊजी, अगं मला 1925 काळात केल्यासारखं वाटतं, हे भाऊजी वगैरे म्हणू नकोस हा मला. तेव्हा ऊर्जा थोडीशी संभ्रमात पडते की काय म्हणून हाक मारायची. आता दिव्या उगाचच आपलं लढीवाळपणे आदित्यचा हात हातात घेत म्हणते की त्यापेक्षा तू जीजूच म्हण ना. पण सगळेच जण त्या दिव्याला फाट्यावर मारतात. आता ऊर्जा स्वतःच म्हणते की मी दादा म्हणते. तेव्हा सर्वांनाच खूप आवडतं. हे बेस्ट आहे, तीर्था म्हणते. शौर्य सांगतो की आदित्य दादासुद्धा लॉयर आहे. ऊर्जा म्हणते की हो, मी तुम्हाला बघितले कोर्टात, पण भेट कधी झाली नव्हती. इतक्यातच विजया तिथे हजर होते. आजीला ती सांगते की आईसाहेब, मी हा पारंपरिक दागिना काढून ठेवला आहे. तेव्हा आजी तिला सांगते की ठीक आहे, मग लक्ष्मीपूजनाची तयारी करतो. आणि जाण्यापूर्वी विजयाची नजर सतत ऊर्जाला खटकत असते. तिच्या नजरेमध्ये काहीतरी विचित्र तिला जाणवत राहतं. आणि प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला तरी पुढे मोठा ट्विस्ट आला आहे. कारण आता विजय इतकी चवताळून उठते. हर्षवर्धन तिला विचारतो की अगं एक दागिना सिलेक्ट केला होता ना, मग सतत का बघतीयेस. तेव्हा विजया म्हणते की ज्या मुलीचा आपल्या घराचे काही संबंधच उरणार नाही आहे, तिला आपल्या घराण्याचा पारंपरिक दागिना द्यायचा तरी कशासाठी. आता लक्ष्मीपूजनाची तयारी होते. ऊर्जाचं ती
पारंपरिक दागिना देऊन घरात स्वागत करते आणि त्यानंतर जेव्हा आजी विजयाला ऊर्जाची ओटी भरायला सांगते, ऊर्जाची ओटी भरत असताना अचानकच विजया बेशुद्ध पडली. पण मग आता केशच्या मते नक्की काय होईल? कारण त्याच्यावरतीच आता ऊर्जाचं जहागीरदारांच्या घरात टिकणं अवलंबून आहे आणि ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहेत, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील.